सर्व उपस्थित उमेदवारांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शशीभाऊ दसगुडे असतील आम्ही सर्व उमेदवार यांचं आत्मकार्य आपण काळांच्या कडकडाटामध्ये त्यांचं स्वागत करूया। आपण विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे। महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी मतदान करून येत्या 5 तारखेला त्या ठिकाणी रविवारी सकाळी 8 अशा पद्धतीची विनंती करतो। मला बोलण्याचा ओघात थोडं जास्त बोललो त्याबद्दल मानसिंगाला दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे लांबलेलं भाषण थांबवतो। जय हिंद जय भारत। धन्यवाद बापू। किसनराव उमेदवार आहेत ओबीसी मतदारसंघ आणि भटक्या दंडवते सागर खासेराव आपल्या आणि अनुसूचित जातीचा हे असे संगमनेर जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समित्या झाल्या। तुला बोलायचे य तुला बोलायचे य जर राष्ट्रवादी भाजपचं नेतृत्व समोरच्या पॅनलकडे आहे का? आपला शशिकांत दसगुडे मतदारांची संख्या ग्रामपंचायत त्याच्या या भागामध्ये उमेदवार आज वळसे पाटलांचा जर कारखाना असला निश्चितपणे 9 वर्षानंतर या ठिकाणी सर्व मात्र सर्वजणांना सामोरं जातात आणि पाठीमागच्याही काळात जर पाहिलं तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि शेतकरी असतील, सभासद असतील यांनी सर्वांनी इथून पाठीमागच्या काळात या अजितदादांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्या कामावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून सर्व उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजयी होते। माझे आमदार जे आहेत त्यांना तुम्ही आवाहन केले की तुम्ही नेमक्या कोणत्या पक्षात आहात? निश्चितपणे निवडणूक त्यांनी तुतारी या चिन्हावरती विधानसभेची लढवली। मध्यंतरी काळामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून घड्याळाच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबामध्ये उमेदवारी घेतली, उमेदवारी आणली दुसऱ्यासाठी आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये उमेदवारी घेत असताना संपूर्ण तालुक्यातील सहकाऱ्यांना आणि सर्व तरुणांना त्या ठिकाणी ज्यांनी विधानसभा इथून पाठीमागच्या काळामध्ये त्यांना सहकार्य केलं असं सगळ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं स्वतःच्या स्वार्थापायी, एक जिल्हा परिषदच्या गटापायी। आणि आज आपण पाहतोय की ते राहिलेले सगळे काही जे काही उमेदवार आहेत त्यांना एकत्रितपणे कुठलाही विचार नाही आहे, कुठलाही त्या ठिकाणी धोरण नाही आहे, शेतकऱ्यांच्या संबंधित द्यायला काही नाही आहे। त्याच्यामुळे एकच आहे की त्यांनी आपण कुठल्या पक्षात आहोत ही भूमिका त्यांनी पहिली स्पष्ट केली पाहिजे की नक्की आपण कुठल्या पक्षात आहोत आणि आपल्याला काय भूमिका घ्यायची आहे। याच्यातच त्यांचा कुठेतरी विस्कळीतपणा आपल्याला जाणवतो आणि दिसून येतो।